लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेत। विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजप सज्ज आहे, तर विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपचा पराभव करण्याची तयारी इंडिया आघाडी करते आहे। अशा स्थितीमध्ये आज निवडणुका झाल्या तर चित्र काय असेल असा प्रश्न आहे। टाइम्स नाउ ETGने एक सर्व्हे केलाय आणि त्यानुसार कोण कुणाला धक्का देणार पाहूया त्या खास रिपोर्टमधून। आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा? मविया देणार का महायुतीला धोबी पछाड? 45+ जागा मिळण्याचा महायुतीला विश्वास। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे लागले। लोकसभेसाठी महाराष्ट्र हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे। आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील याचा टाइम्स नाउ ETGने सर्व्हे केलाय। त्यानुसार लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 27 ते 31 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतरांना 1 किंवा 2 जागांवर यश मिळेल असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय। या सर्वेक्षणानुसार महायुतीला 47% मतं मिळतील, तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळण्याचा अंदाज आहे। लोकसभेसाठी 45 जागांचं लक्ष्य ठेवलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालच्या महायुतीसाठी हा सर्व्हे निराशाजनक आहे, त्यामुळेच या सर्व्हेवर विश्वास ठेवायला महायुतीच्या नेत्यांनी नकार दिलाय। संपूर्णपणे बोगस सर्वे आहे। आम्ही जनतेमध्ये असतो, आम्ही सर्वेवर नाही तर स्वतः जनतेत जाऊन काम करतो आणि त्या आधारावर आम्हाला याचा पूर्ण भरोसा आहे। जेव्हा केव्हा लोकसभेच्या निवडणुका घोषित होतील आणि होतील 45 जागा या महायुतीच्या तिन्ही पक्ष आणि आमचे सहकारी पक्ष मिळून NDA आम्ही नक्की जिंकू। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 45+चं बहुमत महायुतीला माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांचं हात बळकट करण्यासाठी नक्की मिळेल अशी वस्तुस्थिती आहे। 2019च्या निवडणुकीत भाजपला 23, शिवसेनेला 18 अशा महायुतीला एकूण 41 जागा मिळाल्या होत्या। राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 1 अशा आघाडीला 5 जागा मिळाल्या होत्या, तर MIMला 1 जागा मिळाली होती। सर्व्हेनुसार महायुतीला 10 ते 14 जागांचा फटका बसू शकतो, तर आघाडीला 15 ते 17 जागांचा फायदा होऊ शकतो। गेल्यावेळी महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 4 प्रमुख पक्ष होते। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं प्रमुख पक्षांची संख्या 6 झाली आहे, त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। देशात सत्तेची हॅट्रिक करायची असल्यास भाजपसाठी महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचं राज्य आहे। महाराष्ट्रात जागा कमी झाल्या तर भाजप त्यांची भरपाई कुठून करणार हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।